दिल्ली पुन्हा एकदा हादरली. सोमवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला, ज्याचा आवाज 1 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला व 30 वर जखमी झालेले आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा म्हणाले, सायंकाळी 6:52 एक कार हळूहळू चालताना दिसली. पुढे जाऊन सिग्नलजवळ थांबता स्फोट झाला. यावेळी आजूबाजूचा परिसर खूप गर्दीचा होता. स्फोटाची तीव्रता जास्त होती. पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवादी विरोधी पथके तपास करत आहेत. NIAV सक्रिय झालेले आहे. फॉरेन्सिक टीमने नमुने गोळा केले आहेत. तथापि रात्री उशिरापर्यंत स्फोटाचे कारण अज्ञात राहिलेले आहे. स्फोटात 6 कार, 2 ई-रिक्षा आणि 1 ऑटो रिक्षा जळाली. दरम्यान पोलिसांनी CCTVच्या फुटेजच्या आधारे एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली. शाह यांनी गुप्तचर विभाग आणि सुरक्षा संस्थांशी चर्चा केलेली आहे. या स्फोटानंतर मुंबई व देशातील मोठ्या शहरात रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे. 15 वर्षांनंतर हा स्फोट झालेला आहे. स्फोट इतका शक्तिशाली होता की मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की मी गुरुद्वारात होतो तेव्हा मला मोठा आवाज ऐकू आला. मी बाहेर पाहिले तेव्हा गाडी जळत होती. सर्वत्र गोंधळ उडाला होता. दुसऱ्याने सांगितले की स्फोट इतका शक्तिशाली होता की मृतदेहाचे तुकडे झालेले होते. दरम्यान दिल्लीमध्ये कडक बंदोबस्त करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेश आणि मुंबईसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रेल्वे स्थानके, मेट्रो स्टेशन, मॉल, बाजारपेठा इत्यादी ठिकाणी देशामध्ये सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. दरम्यान या घटनेने सर्वत्र अहंकार माजला आहे, कारण की गेल्या अनेक वर्षापासून स्फोटाची घटना घडली नव्हती. अचानक ही घटना घडल्याने दिल्लीसह देशामध्ये सर्वत्र खळबळ उडालेली आहे. अनेक वाहनांचे तुकडे उंच उंच उडून अनेक नागरिकांच्या शहरामध्ये घुसले. अनेक जण यामध्ये जखमी झाले असून मृत्यूचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. स्फोटानंतर अनेक वाहनांमध्ये आग लागली व ही आग वाढतच गेली. घटनास्थळी मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस, अग्निशामक दल व सुरक्षक पथके घटनास्थळी आलेले आहेत. नागरिकांनी यावेळेस गर्दी केलेली होती. कालच काश्मीर पोलीस, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश पोलीस यांच्यामार्फत फरीदाबाद येथे 2900 किलो स्फोटके जमा करण्यात आलेली होती. दरम्यान मोठी अतिरेकी कारवाई देखील असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. देशामध्ये अतिरेकी कारवाया पुन्हा सुरू करण्याचा अतिरेक्यांचा मानस दिसून येत आहे.